नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काही गोष्टी अशा असतात की त्या बघून लोकांना वेड लागलं असं म्हणतात. आपल्याकडे म्हणायची पद्धत आहे ना, काय होतं गाणं वेड लावून गेलं, काय होतं सौंदर्य वेड लावून गेलं. तर अशा काही गोष्टी अलीकडे फार बाजारात बोकाळलेल्या आहेत की त्या गोष्टी समोर आल्या की भल्या बुऱ्या समजणार समजूतदार माणसांना सुद्धा अक्षरशः वेड लागल्यासारखं होतं. आणि त्यामुळे प्रामुख्याने कॅमेरा, मग तो तुमच्या स्मार्टफोन मधला, मोबाईल फोन मधला कॅमेरा असो किंवा एखाद्या युट्यूबरचा, एखाद्या उपग्रह वाहिनीच्या चॅनेलचा कॅमेरा असो, तो कॅमेरा आणि माईक समोर आला की अनेकांना अक्षरशः वेड लागल्यासारखं होतं की कसा यातून मी प्रसिद्धी मिळवू शकतो. आणि मग माणसं खोड्यासारखी बोलायला लागतात. शहाणपणाने बोललं तर हरकत नसते, पण खोड्यासारखं बोलण्याची जी काय स्पर्धा अलीकडे आपल्या समाजामध्ये, देशामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये बोकाळलेली आहे, त्याचं मोठं एक कारण हे कॅमेरे आणि मोबाईल फोन किंवा रेकॉर्डिंगची एक जी सुविधा मिळालेली आहे. त्यातून अनेक जण म्हणजे ते काय रील्स वगैरे बनवतात, शॉर्ट बनवतात, त्याच्यामध्ये जो जो काय खुळाचार चालतो तो हळूहळू करत समाजाच्या समजूतदार वर्गामध्ये सुद्धा बोकाळायला लागलेला आहे. आणि एक प्रकारची जणू स्पर्धा सुरू झालेली आहे. कोण दुसऱ्यापेक्षा अधिक वेडगळ आणि खुळाचार करतो याची स्पर्धा चालू झाली आहे. आणि त्यामध्ये साधारणपणे प्रौढ, समजदार आणि बुद्धिमान माणसं सुद्धा ओढली जातात. तेव्हा त्याची दखल घ्यावी लागते आणि त्याचा एक विषय करावा लागतो. आणि म्हणूनच परत एकदा मी पृथ्वीराज चव्हाण या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या विषयात संदर्भात एक व्हिडिओ बनवतोय. कारण त्यांचं एक नवीन विधान आलेलं आहे, वक्तव्य आलेलं आहे. आणि ते वक्तव्य बघितल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांना मानणारा एक वर्ग आहे. भले त्यांचा पक्ष तुम्हाला आवडो न आवडो. काँग्रेस पक्ष मला अजिबात आवडत नाही. मी काँग्रेसचा कट्टर विरोधक राहिलेला आहे. सातत्याने काँग्रेसच्या चुका काढून मांडत राहिलेला आहे. पण तरीही काँग्रेसमध्ये असलेले काही लोक, राष्ट्रवादीमध्ये असलेले काही लोक मला आवडलेले आहेत. जसे करोनाच्या काळामध्ये आरोग्यमंत्री असलेले राजेश टोपे हे मला नावडत्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते आणि तिथून ते मंत्री झाले होते. तरी त्यांनी ज्या प्रकारचं काम करोनाच्या काळामध्ये केलं आणि कर्तव्य दक्षतेने केलं, त्यांच्यावर मी वेळोवेळी उल्लेख केलेला आहे. नवे एक दोनदा व्हिडिओ सुद्धा केलेले. इवन महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा सुद्धा मी आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत ज्या ज्या काय अडचणी समोर येत होत्या तेव्हा मी आग्रहाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आग्रह केला होता की करोनाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये राजेश टोपे यांनी जे काम केलंय, त्यांचा अनुभव जो आहे तो महाराष्ट्राच्या उपयोगासाठी ते विरोधी पक्षात असले तरी शिंदे सरकारने, युती सरकारने वापरावा असा आग्रह मी जाहीरपणे धरलेला आहे. कारण मला राजेश टोपे यांचं कोरोनातलं काम आवडलेलं होतं. आणि तसेच काँग्रेसमध्ये दीर्घकाळ राहिलेले आणि पिढीजात राहिलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा सुशिक्षित, अभ्यासू आणि उच्च शिक्षण घेतलेला माणूस हा काँग्रेसमध्ये माझ्या नावडत्या पक्षात असला तरी मला आवडणारा व्यक्ती होता. पण त्यांनी काय ठरवलंय मला कल्पना नाही. बाकी कोणाच्या नाही, पण भाऊच्या मनातून आपण उतरलं पाहिजे. किंवा आपल्याला कुठल्या पक्षात आहोत ते न बघता आपला सन्मान करणाऱ्या लोकांच्या मनातून आपण उतरलं पाहिजे. असा चंग पृथ्वीराज चव्हाण यांनी बांधलाय का हे मला माहित नाही. अलीकडल्या काळात त्यांनी एकामागून एक अत्यंत खुळचट आणि तर्कदुष्ट अशी विधानं करून प्रसिद्धीच्या झोतात ते आलेले आहेत.
पण ती प्रसिद्धी त्यांची व्यक्तिगत प्रतिष्ठा आणि बाजारातली पत, राजकीय क्षेत्रातली पत संपवणारी आहेत, हे त्यांना समजावणारा कोणीही त्यांच्या जवळ नाही का, असा प्रश्न पडतो. कारण जी काही वक्तव्य त्यांनी केलेली आहेत ती त्यांच्या कुठल्याही राजकीय फायद्याची आहेत असं मला वाटत नाही, ना की त्यांच्या पक्षाच्या फायद्याची आहेत. मग त्यांनी असं का केलं, हा प्रश्न जेव्हा आपण स्वतःला विचारतो तेव्हा लक्षात येतं की या माणसाला वेड लागले. यापेक्षा दुसरं कुठलंही योग्य उत्तर आपल्याला मिळत नाही. आणि मी जेव्हा सुरुवातीला सांगितलं की कॅमेरा आणि माईक समोर आला की अक्षरशः बहिऱ्या मुक्यांना सुद्धा कंठ फुटतो, अशी आजची एकूण सार्वजनिक जीवनातली परिस्थिती आहे. कुठच्या तरी कोपऱ्यातला एका तालुक्यातला कुठला तरी कुठल्याही पक्षाचा एखादा नेता आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर थेट मोदी, जयशंकर, ट्रम्प या विषयावर आपलं ज्ञान पाजळायला लागतो. पण त्यांची गोष्ट ठीक आहे, त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करू शकतो. पण ज्यांनी दीर्घकाळ पंतप्रधान कार्यालयाचा मंत्री म्हणून काम केलेलं आहे, देशाचा डिफॅक्टो पंतप्रधान म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी काम केलेलं आहे. अधिक जवळजवळ 4 वर्ष ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आणि अत्यंत तर्कशुद्ध बोलणारा अशा माणसाला अचानक झालंय का असा प्रश्न पडतो. आणि तेव्हा मग लक्षात येतं की या माणसाला आजकालच्या मीडियाने वेड लावलेलं आहे. काही मला वाटते 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष संस्थापक राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्याबद्दल एक विधान केलं होतं. त्यांना पत्रकारांनी काहीतरी विचारलं, अर्थात तेव्हा ठाकरे ब्रँड, ठाकरे बंधू हा विषय नव्हता, तो अलीकडे 6 महिन्यातला आहे, त्याच्या पूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा संजय राऊत यांचं जे निरर्थक बोलणं असतं, बिनबुडाचं बोलणं असतं, आरोप वगैरे असतात, या संदर्भात बोलताना जेव्हा कोणा पत्रकाराने राज ठाकरेंना प्रश्न विचारला होता की संजय राऊत असे का बोलतात, तेव्हा अतिशय समर्पक असं उत्तर राज ठाकरेंनी दिलं होतं, तुम्ही दाखवायचं बंद करा, ते बोलायचे बंद करतील. आणि यामध्ये अगदी पृथ्वीराज चव्हाण यांना वेडाचार सुचलाय त्याचंही कारण आपल्याला सापडतं की काहीतरी वेडाचार खोळाचार केला नाही, काहीतरी खोलचट बोललं नाही तर मीडिया आपल्याला दाखवणार नाही. ही जी मानसिकता हळूहळू करत राजकीय पक्षांमध्ये, नेत्यांमध्ये आणि सार्वजनिक जीवनात आलेली आहे, त्याचा परिपाक म्हणून आज आपण सार्वजनिक क्षेत्रामध्ये बेताल बोलणाऱ्या लोकांचा तेजीत बाजार चाललेला बघतो. अक्षरशः तेजीत आहे. आता एक उदाहरण आणखीन देतो. जवळजवळ 3 महिन्यापूर्वी मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून अमित साटम यांची निवड झाली होती, नेमणूक झाली होती. आणि त्यांचा जो वडील डोम मध्ये कार्यक्रम झाला त्यावेळी बोलताना त्यांनी थेट महापालिकेच्या विषयाला हात घातला होता, निवडणुकीच्या विषयाला. आणि उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ टाकताना अमित साटम म्हणाले होते की उद्धव ठाकरेंना परत एकदा महापालिकेची सत्ता मिळाली तर मुंबईचा महापौर हरुण खान सुद्धा होऊ शकतो, कोणी खान होऊ शकतो, मुंबईतल्या अनेक रस्त्यांना मोहम्मद अली रोड वगैरे नावं दिली जाऊ शकतात वगैरे वगैरे ते बोलले होते. पण त्याचबरोबर मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर, मुंबईच्या पायाभूत सुविधा, मुंबईची सुरक्षा, मुंबईच्या नागरी सुविधा याबद्दल सुद्धा भरभरून 40 मिनिटापेक्षा अधिक 52 तास अमित साटम बोललेले होते. पण अमित साटम बोललेले त्याच्यात विक्षिप्त वाटणारं एकच वाक्य होतं, ते म्हणजे उद्धव ठाकरेंना सत्ता मिळाली तर हरुण खान किंवा तत्सम कोणी खान महापौर होईल किंवा रस्त्यांची नावं मुस्लिम केली जातील. हे तसं फार मोठं तर्कशुद्ध विधान होतं असं मला अजिबात म्हणायचं नाही. हा, त्यांच्या मनात जो काय आकस आहे तो अमित साटम यांनी बोलून दाखवला असेल. पण मीडियाने नेमकं तेवढं एक वाक्य उचललं आणि 3-4 महिने होऊन गेले तरी मीडियामध्ये अमित साटम म्हटलं की खान किंवा हरुण खान हा मुंबईचा महापौर होईल याचा डंका वारंवार पिटला जातो. आणि ज्यावेळेला असं होतं तेव्हा हे काय ऐकणारे आणि मीडिया बघणारे, ऐकणारे, वाचणारे लोक आहेत, त्यांना असं वाटायला लागतं की असं काहीतरी तर्कविहीन मूर्खासारखं बोललं तरच आपण बातमीमध्ये येऊ, नाहीतर आपल्याला कोणी
कवडीची किंमत देणार नाही. मला वाटतं पृथ्वीराज चव्हाण हे नेमक्या त्या गोष्टीचे बळी झालेले आहेत. मी त्यांना बळी मानतो, गुन्हेगार मानत नाही. की आपण अगदीच अडगळीत पडलो, आपण केंद्रात मंत्रीपदावर होतो, पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री होतो, नंतर 4 वर्ष मुख्यमंत्री होतो, त्यानंतरची 5 वर्ष आपण एक सामान्य आमदार म्हणून राहिलो, आणि आज आपली परिस्थिती काय? आज आपल्याला साधं आमदारकी सुद्धा शिल्लक उरलेली नाही. आणि त्यामुळे विचलित झालेले आणि अडगळीतून बाहेर यायचा प्रयत्न करणारे पृथ्वीराज चव्हाण हे कदाचित त्यामुळे निदान प्रकाश झोतात यावं, प्रसिद्धीत यावं, मग काँग्रेस पक्षाच्या हायकमांडची आपल्याकडे नजर वेधली जाईल. आजकाल तुम्हाला माहिती की काँग्रेसनी सत्ता गमावून जवळजवळ 10 वर्षाचा कालावधी उलटलेला आहे. आणि 10 वर्ष गेल्यानंतर हळूहळू करत हे सगळे एकेकाचे दिग्गज काँग्रेस नेते होते, हे बघता बघता अडगळीत गेलेले. त्यांना कोण रस्त्यावर माणसं विचारत नाहीत, पक्षात माणसं विचारत नाही, आणि हायकमांड यांच्याकडे धुंकूनही बघत नाही. मग अशा वेळेला निदान हायकमांडला पृथ्वीराज चव्हाण नावाचा माणूस अजून हयात आहे, कार्यरत आहे, पक्षात आहे, हे दाखवायसाठी काय करायचं? तर मीडियामध्ये आपली चर्चा घडवून आणली पाहिजे. आणि मीडियामध्ये चर्चा घडवून आणली तरच हायकमांडमध्ये राहुल गांधी, प्रियांका वाड्रा, सोनिया गांधी यापैकी कोणाची तरी नजर आपल्याकडे वळेल. आणि अरेच्या महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे असा एक नेता आहे की जो केंद्रात मंत्री होता, राज्यात मुख्यमंत्री होता, त्याला वापरून कदाचित पक्षाची आपल्या पायावर उभा राहण्यासाठी काहीतरी होऊ शकेल, अशी आशा हायकमांडच्या डोक्यात यायला हवी असेल तर मुळात आपण हायकमांडच्या नजरेत भरलं पाहिजे. ते रील्स बनवणारे, त्यासाठी काहीही खुळचटपणा करणारे शेकड्यांनी आहे. एक प्रकारे पृथ्वीराज चव्हाण तशीच धडपड करतायत असं मला वाटलं. कारण लागोपाठ तुम्हाला आठवत असेल तर साधारण महिन्यापूर्वी त्यांनी असंच एक चमत्कारिक विधान केलं होतं की 19 डिसेंबरला भारताचा पंतप्रधान मराठी होणार आहे आणि नरेंद्र मोदी यांना पाय उतार व्हावं लागणार आहे. मी तेव्हा व्हिडिओ केला होता. आणि त्याचं कारण काय होतं? कशाच्या आधारे पृथ्वीराज चव्हाण असं बोलत होते की काय ते एसपीएन फाईल नावाचा एक प्रकार अमेरिकेमध्ये गाजत होता. अतिशय बड्या बड्या जगभरच्या नेत्यांच्या आणि प्रतिष्ठितांच्या छुप्या अशा काही क्लिप्स असतील किंवा फोटोग्राफ्स असतील, हे जे गुपित होतं ती फाईल अमेरिकन गुप्तचर खात्याकडे होती. ती खुली करण्याचा आदेश अमेरिकन संसदेच्या सिनेटने दिला होता. आणि त्यामुळे साधारणतः डिसेंबरच्या मध्यापर्यंत या फाईल्स ओपन होणार होत्या. आणि त्या फाईलमध्ये जगभरच्या काही महत्वाच्या व्यक्तींची नावं असणार, म्हणजे नरेंद्र मोदींचं पण असणार. आणि नरेंद्र मोदींचं नाव त्याच्यात असल्यामुळे किंवा त्यांचे काही फोटो असल्यामुळे नरेंद्र मोदींना झक मारत मुख्य पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागेल. आणि तो राजीनामा दिल्यानंतर गडकरी किंवा फडणवीस हे मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतील, इतका निष्कर्ष काढण्यापर्यंत पृथ्वीराज चव्हाण झेपावले होते. ज्या माणसाला त्यांच्या पक्षातलं त्यांचं स्थान काय आहे हे ठरवता येत नाही आणि त्यांच्याकडे त्यांच्याच पक्षाचा हायकमांड वळून सुद्धा बघत नाही, तो थेट भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून किंवा पक्षाच्या हायकमांडकडून मराठी माणसाला पंतप्रधानपदी बसवलं जाईल इथपर्यंतचे निर्णय कशाच्या आधारे घेतो? तर काही आधार नव्हता. आणि ते दादांत चुकीचं ठरलं, त्याला तर 3 आठवडे होऊन गेले. मी बोलतोय ती 7 जानेवारी ही तारीख आहे आणि आपण 19 पासून बघितलं तर जवळजवळ 15-16 दिवस होऊन गेले. आणि आपण त्यावेळेला का शेण खाल्लं, का चुकीचं ठरलो याविषयी कुठलाही खुलासा आजपर्यंत पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेला नाही. पण हळूहळू करत त्यांचा विषय तो खोडेपणा, त्यांचं खुळचट वक्तव्य हे मागे पडल्यामुळे कदाचित माध्यमातून पृथ्वीराज चव्हाण हे परत एकदा बाजूला फेकले गेले आणि परत एकदा काँग्रेसच्या
अडगळीच्या गोदामामध्ये, भंगारच्या गोदामामध्ये आपण जाऊन पडतो की काय, अशी भीती पृथ्वीराज चव्हाण यांना चिंतामग्न करत असेल आणि त्यामुळे त्यांनी ठरवलं की आता परत काहीतरी खळबळ माजवेल असं खुळचट विधान केलं पाहिजे, अन्यथा आपण माध्यमांच्या प्रकाश झोतातून बाहेर फेकले जाऊ. तेव्हा काय करायचं, तर चटकन त्यांनी धावपळ केली, इकडे तिकडे विचार केला, बातम्या बघितल्या, वर्तमानपत्रात आणि युट्यूबवर वेगवेगळ्या चॅनेलवरून आलेल्या बातम्या बघितल्या, व्हॉट्सअप वगैरे काय असतील, फेसबुक, हे सगळं चालल्यानंतर त्यांना दिसलं की सध्या गाजणारी गोष्ट कुठची असेल जगभर, तर ती गोष्ट म्हणजे व्हेनेझुएलाचा जो राष्ट्राध्यक्ष होता त्याला आपले गुप्तचर कमांडो वगैरे पाठवून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उचलून अमेरिकेत आणला आणि त्याला कोर्टासमोर उभा करून तुरुंगाच्या आड गजा आड टाकलेला आहे. अशा रीतीने एका देशाचा निवडून आलेला राष्ट्राध्यक्ष त्याचं थेट अपहरण अमेरिका करू शकत असेल, तर मग त्याच प्रकारे इतर कोणाचंही करू शकतो. आणि साधं लॉजिक आहे, साधं तर्कशास्त्र आहे की या व्हेनेझुएलाच्या अध्यक्षावर ट्रम्प नाराज होते. त्यांनी आधी युद्धाच्या धमक्या दिल्या, युद्ध नौका पाठवल्या व्हेनेझुएलाच्या किनाऱ्यावर, पण त्यातूनही काही होत नाही. आणि तो मदुरो नावाचा जो व्हेनेझुएलाचा अध्यक्ष होता तो ट्रम्प यांच्या दबावाखाली दबत नाही म्हटल्यानंतर त्यांनी पुढची करत करत ते चारी बाजूने कोंडी केली आणि एक दिवस कमांडो आणि सेना पाठवली आणि त्याला उचलला. अर्थात ते होण्यासाठी ट्रम्प आणि त्यांच्या गुप्तचरांनी व्हेनेझुएला या देशाच्या अंतर्गत राजकारणामध्ये आणि सार्वजनिक जीवनामध्ये भलतीच पोखरण केलेली होती, पोखरून ठेवलेलं होतं. तिथल्या विरोधी पक्षाच्या ज्या नेत्या होत्या त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं. आणि अशा रीतीने विरोधी पक्ष याबद्दल अमेरिकेविरुद्ध काहूर माजवणार नाही याची सगळी सज्जता झाल्यानंतर जो नावडता राष्ट्राध्यक्ष होता ज्याच्याविषयी व्हेनेझुएलाची जनता नाराज होती त्याला कमांडो पाठवून उचलला. अशी कुठलीही परिस्थिती भारतात नाहीये. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जर एपिस्टन फाईलमुळे हलवता येत नसेल तर मग ट्रम्प हे मोदींना उचलू शकतील किंवा ट्रम्प साहेब तुम्ही मोदींना असंच अपहरण घेऊन जा म्हणजे भारतातून मोदींचं युग संपेल असा काय अर्ज पृथ्वीराज चव्हाण यांनी अमेरिकेच्या अध्यक्षाकडे किंवा सिनेटकडे केलाय का? कारण एक काळ होता जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना अमेरिकेत यायला बंदी घाला, त्यांना व्हिसा दिलेला असेल तर तो व्हिसा कॅन्सल करा, यासाठी भारतातल्या 58 संसद सदस्यांनी पत्र अमेरिकन अध्यक्षांना लिहिलेलं होतं. इतकं पुरोगामित्व आपल्याकडे पुढे गेलेलं आहे. तेव्हा मला अशी शंका आहे की पृथ्वीराज चव्हाण यांनी असा काय अर्ज ट्रम्प महोदयांकडे केलाय का? की दिग्विजय सिंग सुद्धा अडगळीत पडलेत, त्या दिग्विजय सिंग यांची जरा काहीतरी खळबळ उडवून देणारी खुळचट विधानं करणं थांबलेत, त्यांची जागा घेण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी हा नवा खुळाचार सुरू केलाय मला माहित नाही. पण एक गोष्ट आहे, लवकरच अशी विधानं करत बसले तर पृथ्वीराज चव्हाण यांची तुलना काँग्रेसचे दुसरे अध्यक्ष दुसरे नेते वादग्रस्त नेते दिग्विजय सिंग यांच्याशी पृथ्वीराज चव्हाण यांची तुलना सुरू होईल. कदाचित ती जागा आपल्याला मिळावी, राज्यसभेतलं सदस्यता नाही मिळालं तरी चालेल, पण काँग्रेसचा एक वादग्रस्त नेता म्हणून सातत्याने मीडियामध्ये आपण झळकत राहावं या अपेक्षेने पृथ्वीराज चव्हाण असं काय करत असतील तर तो त्यांचा दिग्विजय आहे. एवढंच बोलून मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.